नमस्कार दादा. नमस्कार. दादा काय पेरणी कुठली कशाची काय पेरणी करतात? हे काळ्या तुरीची. काळी तूर. हो. काय वैशिष्ट्य आहे काळ्या तुरीचं? काळ्या तुरीला बाजारभाव चांगला राहत आहे म्हणून काळ्या तुरीचं चालू आहे नियोजन. आता कारण की काळ्या तुरीला आज बी भाव म्हणलं तर 11,000 आहे आणि डिसेंबर मध्येच निघते बाकीच्या तुरी बरोबरच. आपले जे सोयाबीन मध्ये तुरी पेरते त्या टायमालाच निघते तिला बाजारभाव. त्या तुरीला आपल्या डिसेंबर मध्ये राहते 7,000 रुपये भाव आणि हिला राहते 12,000. हिला गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये 12,000 रुपये भाव होता काळ्या तुरीला, म्हणून काळ्या तुरीचं नियोजन केलंय. म्हणजे आपल्या ह्या तुरीपेक्षा ह्या तुरीला भाव जास्त मिळतो का? हो. आज बी आपल्याला 7,500 रुपये भाव आहे आपल्या तुरीला आणि काळ्या तुरीला आज 11,000 रुपये भाव आहे. 11,000 रुपये भाव. म्हणजे 3-4 हजाराच्या पुढेच भाव फरक राहतो. फरक राहतो. 4,000 रुपयाचा जर फरक राहत असेल ह्या तुरीला तर नक्कीच हे पीक परवडणार आहे. म्हणून तुम्ही हे यावर्षी तुमच्या शेतावर आणले. तर काय याला उतार वगैरे कसा आहे? मग आता उतार आपल्या रेग्युलर तुरी सारखाच आहे. रेग्युलर तुरी सारखा मशागत आंतरमशागत जी काय आहे ते सगळं काही रेग्युलर तुरी रेग्युलर. परंतु भाव चांगला आहे. काय बरं भाव कशामुळे जास्त असतील याला? मार्केट तर हिला जास्तच आहे. पहिले बी जुन्या काळात पिरीत होते काळ्या तुरी, तर आता खायला बी चव चांगली म्हणतात. आता ते खाणार म्हणजे ज्याच्याकडून आणली ते म्हणतात चव चांगली. पण आता आपण बियाणं कमी आणलं होतं म्हणून हे केलं नाही आपण. पर बघू आता पुढच्या वर्षी आपण. बाजारभाव बी चांगला आहे. आपण पहिला मुद्दा तर बाजारभाव चांगला आहे म्हणूनच आणलंय. ह्या तुरीला 7,000 रुपये भाव, हिला 11,000 रुपये. आज बी 11,000 भाव आहे. 11,000 रुपये. हो. दुसरी 7 नाही तर ही 11 चालली काळी. आणि ही पण वाढत. आणि डिसेंबर मध्ये तर हिला 12,000 रुपये भाव होता. 12,000 रुपये. 12,000 मार्केट होते. आणि आपलं 700, 7,200 म्हणजे पांढरीचं 7,500 पर्यंत. हा म्हणजे हे नवीन वाहन आहे आणि परवडणार वाहन आहे. तुम्ही म्हणता की तसं जुन्या काळात सुद्धा होते, परंतु मध्यंतरीच्या काळात कुठं दिसत नव्हती. जरा थोडं मोडकळी चालू होतं. मात्र आता त्याचे भाव वाढलेच म्हणून तुम्ही परत हे बियाणं आपल्या शेतावर आणलंय आणि हे तुम्हाला परवडेल असं वाटतंय. मागच्या वर्षी भाव तुम्ही बघितले, दरवर्षी भाव तुम्ही सांगितलं की चेक करतोय मी, तर ह्या तुरीचा भाव काय 3-4 हजारांना पुढे चाललेला आहे. म्हणून तुम्ही तुमच्या शेतावरती आता ती तूर काळी तूर पेरत आहात. ठीक आहे, तर चालू आहे तुमचं काम.